हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी बोर्ड क्वेश्चन पेपर मार्च 2025 मधील क्वेश्चन 2A आणि क्वेश्चन 3A मध्ये ज्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या आपण सॉल्व करणार आहोत. पहा, सॉल्व करू आपण ॲक्टिव्हिटी. आता क्वेश्चन 2A मध्ये आपल्याला 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असणार आहेत. त्यापैकी आपल्याला 2 ॲक्टिव्हिटी सॉल्व करायच्या आहेत. प्रत्येक ॲक्टिव्हिटी 2 मार्क्ससाठी असणार आहे. पहिली ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. पहा काय दिलं आहे आपल्याला. द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर P इज 10 सेंटीमीटर. आपल्याला या ठिकाणी सर्कल दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला या सर्कलची रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटर. इफ कॉर्ड AB ऑफ द सर्कल सबटेंड्स अ राईट अँगल ॲट P. आता हा कॉर्ड AB सर्कलच्या सेंटरची राईट अँगल तयार करतो. म्हणजेच हा सेंट्रल अँगल थीटा आपल्याला दिलेला आहे 90 डिग्री. फाइंड एरिया ऑफ मायनर सेक्टर बाय यूजिंग द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आणि आपल्याला हा जो मायनर सेक्टर आहे P-AXB हा जो मायनर सेक्टर आहे, या मायनर सेक्टरचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3.14. पहा, सॉल्व करू आपण ॲक्टिव्हिटी. R इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. R दिलेला आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. थीटा सेंट्रल अँगल दिलेला आहे आपल्याला 90 डिग्री. पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14. एरिया ऑफ सेक्टर P-AXB इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू. आता या ठिकाणी बॉक्समध्ये काय येईल पहा. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी काय येईल, पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर थीटा अपॉन 360. या ठिकाणी आपल्याला बॉक्स दिलेला आहे, त्याच्या खाली 360 आहे. पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर स्क्वेअर. रेडियस किती आहे, 10चा स्क्वेअर दिलेला आहे आपल्याला. बॉक्समध्ये आपल्याला थीटाची व्हॅल्यू लिहायची आहे. थीटा आपल्याला दिलेला आहे 90 डिग्री. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल, 90 डिग्री. आता या ठिकाणी जर आपण भाग घालवला तर काय येईल पहा. 0 0 कॅन्सल होईल. 9 1 जार 9, 9 4 जार 36. या ठिकाणी 1/4 आपल्याला दिलेला आहे इंटू 3.14 इंटू 10चा स्क्वेअर. हे आपल्याला कॅल्क्युलेशन करून लिहायचं आहे. आता 10चा स्क्वेअर म्हणजे काय, 100. जर आपण 3.14ला 100ने मल्टिप्लाय केलं, म्हणजेच हा जो पॉईंट आहे हा 2 डिजिट काय होईल, पुढे जाईल. 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर राईट साईडला जाईल. म्हणजेच काय येईल, 314 येईल. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल, 314. आता हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी बॉक्समध्ये आन्सर लिहायचं आहे. आता 314ला आपण 4ने डिवाइड करू. 4 7 जार 28. 31 - 28 3 येईल. 4 4 8 जार 32. 34 - 32 2 येईल. भाग जात नाही, पॉईंट देऊ. 0 4 5 जार 20. म्हणजेच आपल्याला आन्सर किती मिळालं, 78.5. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल, 78.5. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून तुम्ही आन्सर लिहायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. सेकंड ॲक्टिव्हिटी पहा काय दिली आहे. इन द फॉलोइंग फिगर कॉर्ड MN अँड कॉर्ड RS इंटरसेक्ट ॲट पॉईंट D. आता या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेले आहे. सर्कलमध्ये MN आणि RS हे 2 कॉर्ड्स काय झालेले आहेत, इंटरसेक्ट झालेले आहेत ॲट पॉईंट D. या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. इफ RD इज इक्वल टू 15. RD दिलेला आहे आपल्याला 15. DS दिलेला आहे 4. MD दिलेला आहे 8. फाइंड DN बाय कम्प्लिटिंग द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आणि आपल्याला या DNची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता या ठिकाणी 2 कॉर्ड सर्कलच्या इंटेरियरमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट होतात. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी थिरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स यूज करावा लागणार आहे. आता काय आहे थिरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. जर 2 कॉर्ड्स सर्कलच्या इंटेरियरमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर एका कॉर्डच्या 2 सेगमेंटचं मल्टिप्लिकेशन आणि दुसऱ्या कॉर्डच्या 2 सेगमेंटच्या मल्टिप्लिकेशन इक्वल असतं. म्हणजेच MD इंटू DN इज इक्वल टू RD इंटू DS. पहा, सॉल्व करू आपण ॲक्टिव्हिटी. काय दिलेलं आहे पहा आपल्याला. MD इंटू DN इज इक्वल टू डॅश डॅश इंटू DS. MD इंटू DN इज इक्वल टू DS दिलेला आहे आपल्याला. रिझन दिलेला आहे आपल्याला थिरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. म्हणजेच अकॉर्डिंग टू थिरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स काय येणार आहे, MD इंटू DN इज इक्वल टू RD इंटू DS. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल, RD. आता MDची व्हॅल्यू काय दिलेली आहे पहा, 8. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल, 8 इंटू DN इज इक्वल टू RD. RD किती दिलेलं आहे, 15 इंटू DS. DS किती आहे, 4. या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत व्हॅल्यू. आता DN इज इक्वल टू हा 8 या साईडला आल्यानंतर काय होईल, या 15 इंटू 4ला काय होईल, डिव्हाइड होईल. म्हणजेच या ठिकाणी काय येईल पहा, 15 4 जार 60. या बॉक्समध्ये येईल 60
आणि हा 8 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता DNची व्हॅल्यू आपल्याला हे कॅल्क्युलेशन करून या बॉक्समध्ये आन्सर लिहायचं आहे. 60 डिवाइड 8 करू आपण. 60ला आपण 8ने डिवाइड करू. 60 डिवाइड 8. 8 7 जार 56. 60मधून 56 गेल्यानंतर 4 राहतील. भाग जात नाही, पॉईंट देऊ आपण 0. 8 5 जार 40. 40 मायनस 40 0. म्हणजेच आन्सर काय मिळाला आपल्याला 7.5. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल 7.5. म्हणजेच आपल्याला DNची व्हॅल्यू काय मिळाली 7.5. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. थर्ड ॲक्टिव्हिटी काय दिली आहे पहा आपल्याला. ॲन ऑब्झर्वर ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम ट्री लुक्स ॲट द टॉप ऑफ द ट्री. द अँगल ऑफ इलिव्हेशन इज 60 डिग्री. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा. आपल्याला सांगितलेलं आहे एक ट्री आहे आणि त्या ट्रीपासून 10 मीटर डिस्टन्सवरती ऑब्झर्वर आहे. या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेले आहे. आता AB हा काय आहे, ट्री आहे आणि या ट्रीपासून 10 मीटर डिस्टन्सवरती ऑब्झर्वर आहे. म्हणजे पॉईंट C या ठिकाणी ऑब्झर्वर आहे आणि तो या ट्रीच्या टॉपकडे पाहतो आहे आणि हा वरच्या दिशेने पाहतो आहे. म्हणजेच येथे अँगल ऑफ इलिव्हेशन तयार झालेला आहे आणि म्हणजेच आपल्याला थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 60 डिग्री. फाइंड द हाईट ऑफ ट्री. आणि आपल्याला ट्रीची हाईट फाइंड करायची आहे. म्हणजेच आपल्याला ABची हाईट फाइंड करायची आहे. √3ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1.73. पहा ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. इन द गिवन फिगर AB इज इक्वल टू H इज इक्वल टू हाईट ऑफ ट्री. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. AB म्हणजेच काय आहे, H म्हणजेच हाईट ऑफ ट्री आहे. BC इज इक्वल टू 10 मीटर डिस्टन्स ऑफ द ऑब्झर्वर फ्रॉम द ट्री. ट्रीपासून 10 मीटर डिस्टन्सवरती ऑब्झर्वर आहे. म्हणजेच BC हे डिस्टन्स किती आहे 10 मीटर. अँगल ऑफ इलिव्हेशन थीटा इज इक्वल टू अँगल BCA इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल ऑफ इलिव्हेशन आपल्याला दिलेला आहे. अँगल BCA हा काय आपला अँगल ऑफ इलिव्हेशन. थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 60 डिग्री. आता या ठिकाणी टॅन थीटा इज इक्वल टू डॅश डॅश अपॉन BC. आता हा जो थीटा आहे या थीटाचा टॅन रेशो काय येईल पहा. टॅन रेशो म्हणजेच काय, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. या थीटाचे अपोजिट साईड कोणते आहे AB आणि ॲडजसंट साईड कोणते आहे BC. म्हणजेच काय येईल AB अपॉन BC. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल AB अपॉन BC. आता हा थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 60 डिग्री. म्हणजेच टॅन 60 डिग्री. मग टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असते √3. म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल √3. आता या ठिकाणी दिलेलं आहे AB अपॉन BC इज इक्वल टू √3 फ्रॉम 1 and 2. आता 1 and 2 वरून काय येईल AB अपॉन BC इज इक्वल टू √3 दिलेला आहे आपल्याला. आता हा BC काय केलेला आहे, या बाजूला घेतलेला आहे. या ठिकाणी डिव्हाइड आहे, या बाजूला गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय दिलेलं आहे AB इज इक्वल टू BC इंटू √3. BC या बाजूला गेल्यानंतर काय झाला √3ला मल्टिप्लाय झाला. इज इक्वल टू BC किती आहे 10 मीटर. BCची व्हॅल्यू किती आहे 10 √3. AB इज इक्वल टू 10 इंटू √3ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1.73. या ठिकाणी √3ची व्हॅल्यू पुट केलेली आहे. 10 इंटू 1.73 इज इक्वल टू 1.73ला जर 10ने मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट काय होईल एक डिजिट पुढे जाईल. म्हणजेच आन्सर काय येईल 17.3. म्हणजेच ABची व्हॅल्यू काय मिळाली 17.3. AB ही काय आहे हाईट ऑफ द ट्री आहे. देअरफॉर हाईट ऑफ द ट्री इज या ठिकाणी काय येईल 7.3 मीटर. या प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. आता क्वेश्चन 3A मधील ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. क्वेश्चन 3A मध्ये आपल्याला 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. त्याच्यापैकी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. प्रत्येक ॲक्टिव्हिटी 3 मार्क्ससाठी असणार आहे. आता फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय दिली आहे पहा. इन द फॉलोइंग फिगर XY पॅरलल सेग AC. आता या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये XY हा काय आहे या सेग ACला पॅरलल आहे. इफ 2AX इज इक्वल टू 3BX. 2AX इज इक्वल टू 3BX आपल्याला दिलेला आहे. अँड XY इज इक्वल टू 9. हा जो XY आहे हा किती आहे 9 दिलेला आहे आपल्याला. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ AC. आणि आपल्याला या ACची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पहा सॉल्व करू आपण ॲक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. 2AX इज इक्वल टू 3BX. हे काय आपल्याला गिवन आहे. AX अपॉन BX इज इक्वल टू 3 अपॉन डॅश डॅश. या ठिकाणी काय येईल पहा. 2AX इज इक्वल टू 3BX दिलेलं आहे आपल्याला. आता खाली काय दिलेलं आहे आपल्याला AX अपॉन BX. काय केलेलं आहे हा BX या साईडला घेतलेला आहे आणि हा 2 या साईडला घेतलेला आहे. म्हणजेच काय मिळेल AX अपॉन हा BX या बाजूला आला ते मल्टिप्लाय या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल इज इक्वल टू हा 3
हा 2 येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच काय मिळालं, ax/bx इज इक्वल टू 3/2. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल, 2. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे पहा, ax + bx/bx इज इक्वल टू 3 + 2/2 बाय कॉम्पोनेंडो. म्हणजेच काय केलेलं आहे या ठिकाणी, न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड केलेला आहे. ax मध्ये हा डिनॉमिनेटर ॲड केलेला आहे. ax + bx/bx इज इक्वल टू, या ठिकाणी पण न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड केलेला आहे 3 + 2/2. आता ax + bx काय येईल पहा, फिगरमध्ये पहा, हा ax प्लस हा bx म्हणजेच हे टोटल काय येईल, ba. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल, ba/bx इज इक्वल टू 3 + 2 5/2 दिलेला आहे आपल्याला. याला दिलेला आहे इक्वेशन नंबर 1. नाऊ ट्रँगल BCA सिमिलर ट्रँगल BYX डॅश डॅश टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता या ठिकाणी कोणत्या टेस्टनं हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. ट्रँगल BCA फिगरमध्ये पहा, BCA हा ट्रँगल, सिमिलर ट्रँगल BYX आणि BYX हे दोन्ही ट्रँगल्स काय आहेत, सिमिलर आहेत. आता आपल्याला काय दिलेलं आहे, XY पॅरलल सेग AC. म्हणजेच XY आणि AC हे दोन सेगमेंट्स काय आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. म्हणजेच हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल्स काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. त्याचप्रमाणे हा अँगल Y आणि अँगल C हे दोन्ही काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच हे दोन्ही ट्रँगल्स काय आहेत, AA टेस्टनं काय आहेत, सिमिलर आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय येईल, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. पहिल्या ट्रँगलचे 2 अँगल्स दुसऱ्या ट्रँगलच्या 2 करस्पॉन्डिंग अँगलची कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच AA टेस्टनं हे दोन्ही ट्रँगल्स काय आहेत, सिमिलर आहेत. BA/BX आता काय दिलेलं आहे पहा, BAची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, BX इज इक्वल टू AC/XY आणि ACची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, XY. जन दिलेलं आहे आपल्याला करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आता या ठिकाणी ACची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. XY आपल्याला दिलेला आहे 9, या ठिकाणी 9 लिहिलेलं आहे. आणि BA/BXची व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. रिझन दिलेलं आहे फ्रॉम 1. आता इक्वेशन 1 पहा, इक्वेशन 1 काय आहे, BA/BX इज इक्वल टू 5/2. म्हणजेच या ठिकाणी BA/BXच्या ठिकाणी काय येईल, 5/2. BA/BX इज इक्वल टू 5/2 आपल्याला दिलेलं आहे. देअरफॉर AC इज इक्वल टू, आता हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला ACचा आन्सर लिहायचं आहे. पहा कॅल्क्युलेशन करू आपण या ठिकाणी. 5/2 इज इक्वल टू AC/9. कॅल्क्युलेशन करू आपण. AC × 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू इज इक्वल टू 5 × 9. हा 2 आपण या साईडला घेऊ. इथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर AC इज इक्वल टू 9 5 = 45 अपॉन हा 2 डिवाइड होईल या बाजूला आल्यानंतर. साईडला करू आपण डिवाइड. 45ला 2ने डिवाइड करू. 2 2 = 4 0 हा 5 2 2 = 4 5 मधून 4 गेले 1.0 2 5 = 10. म्हणजेच आन्सर काय मिळालं, 22.5. म्हणजेच या ठिकाणी आन्सर काय येईल, 22.5. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची होती. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. सेकंड ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. काय दिली आहे पहा आपल्याला ॲक्टिव्हिटी. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू प्रूव्ह दॅट द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स ऑफ अ रोम्बस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ द साइड्स. गिवन काय दिलेलं आहे पहा आपल्याला, क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रोम्बस. PQRS हा काय आहे, रोम्बस आहे. डायगोनल्स PR and SQ इंटरसेक्ट ईच अदर ॲट पॉईंट T. PR आणि QS हे दोन डायगोनल्स काय झालेले आहेत, पॉईंट T मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, PS² + SR² + QR² + PQ² इज इक्वल टू PR² + QS² हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. डायगोनलच्या 4 साईडच्या स्क्वेअरची सम इज इक्वल टू डायगोनलच्या स्क्वेअरची सम हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ॲक्टिव्हिटी सॉल्व करू आपण. डायगोनल्स ऑफ अ रोम्बस बायसेक्ट ईच अदर. काय सांगितलेलं आहे आपल्याला, रोम्बसचे डायगोनल्स एकमेकाला बायसेक्ट करतात. आता बायसेक्ट करतात म्हणजेच काय पहा, म्हणजेच PT = TR असणार आहे, QT = TS असणार आहे. इन ट्रँगल PQS PT इज द मेडियन. इन ट्रँगल PQS या PQS ट्रँगलमध्ये PT ही काय आहे, मेडियन आहे. अँड इन ट्रँगल QRS आणि या ट्रँगल QRS मध्ये RT इज द मेडियन. देअरफॉर बाय अपोलोनियस थिरम
आता या PQS या ट्रायंगलमध्ये अपोलोनियस थिरम आपण यूज केला तर काय येईल पहा. PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर इज इक्वल टू डॅश डॅश प्लस 2QT स्क्वेअर. आता आपल्याला अपोलोनियस थिरम माहिती आहे. जर ट्रायंगल PQS मध्ये PT हा मिडीयन असेल तर अपोलोनियस थिरम काय येईल. PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर या दोन साईडच्या स्क्वेअरची सम कशाशी इक्वल असेल. 2 इंटू मेडियनचा स्क्वेअर म्हणजे 2PT स्क्वेअर आणि QT किंवा TS काही घेतलं तरी चालेल. 2QT स्क्वेअर किंवा 2TS स्क्वेअर. आपल्याला 2QT स्क्वेअर दिलेला आहे. या ठिकाणी काय येईल 2PT स्क्वेअर. या बॉक्समध्ये काय येईल 2PT स्क्वेअर. आता नेक्स्ट काय आहे पहा. ट्रायंगल QRS मध्ये अपोलोनियस थिरमनुसार काय येईल पहा. QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर दिलेला आहे आपल्याला इज इक्वल टू डॅश डॅश प्लस 2QT स्क्वेअर. हा 2QT स्क्वेअर प्लस काय येईल 2RT स्क्वेअर. 2 इंटू मेडियनचा स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी काय येईल 2RT स्क्वेअर. ॲडिंग 1 and 2. आता या दोन्ही इक्वेशनची आपल्याला ॲडिशन करायची आहे. मी या ठिकाणी ॲक्टिव्हिटी लिहिलेली आहे. याच्यामध्ये आपण सॉल्व करू आणि या ठिकाणी आन्सर लिहू. आता काय सांगितलेलं आहे आपल्याला ॲडिंग 1 and 2. या ठिकाणी ॲडिंग 1 and 2 PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर लेफ्ट साईड आपण ॲडिशन केली इज इक्वल टू काय येईल 2PT स्क्वेअर प्लस 2RT स्क्वेअर प्लस 2QT स्क्वेअर प्लस 2QT स्क्वेअर ह्या राईट साईड आपण ॲडिशन केली. आता या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं नाही म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला रफ कॅल्क्युलेशन करून दाखवत आहे. आता या ठिकाणी काय आहे पहा 2 कॉमन आहे. हे 2 कॉमन काढलेलं आहे. मग काय राहील ब्रॅकेटमध्ये हा PT स्क्वेअर प्लस हा RT स्क्वेअर. मग आपण या ठिकाणी लिहू RT स्क्वेअर RT स्क्वेअर. आता पुढच्या बॉक्समध्ये काय येईल पहा 2 कॉमन काढलेला आहे PT स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला रिझन दिलेलं आहे RT इज इक्वल टू PT. फिगरमध्ये पहा RT आणि PT काय आहेत इक्वल आहेत कारण रोम्बसचे डायगोनल्स काय करतात बायसेक्ट करतात एकमेकाला. म्हणजेच PT आणि RT इक्वल आहे. म्हणजेच या ठिकाणी RTच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो PT लिहू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय येईल PT स्क्वेअर. RTच्या ठिकाणी आपण PT लिहिलं म्हणजेच या ठिकाणी काय येईल पहा बॉक्समध्ये PT स्क्वेअर. आता त्याच्या पुढे पहा T स्क्वेअर प्लस PT स्क्वेअर किती येईल 2PT स्क्वेअर. या ठिकाणी 2 आहे तसा लिहिला. हा ब्रॅकेटमध्ये काय येईल 2PT स्क्वेअर प्लस 4QT स्क्वेअर. आता 2 इंटू 2PT स्क्वेअर किती येईल 2 2 जार 4 4PT स्क्वेअर प्लस 4QT स्क्वेअर. हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 4PT स्क्वेअर प्लस 4QT स्क्वेअर इज इक्वल टू. आता या बॉक्समध्ये काय येईल पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला याच्या ठिकाणी 2QTचा स्क्वेअर दिलेला आहे. 2QTचा स्क्वेअर काय येईल 4QT स्क्वेअर. मग या ठिकाणी आपण काय लिहू शकतो या ठिकाणी 2QT लिहिलेला आहे. या ठिकाणी काय येईल 2PTचा स्क्वेअर काय येईल 4PT स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी काय येईल पहा बॉक्समध्ये 2PTचा स्क्वेअर. आता 2PT स्क्वेअर प्लस 2QT स्क्वेअर. 2PT स्क्वेअरसाठी या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला PR स्क्वेअर. आता 2PT म्हणजेच काय येईल PT प्लस TR कारण PT आणि TR काय आहेत इक्वल आहेत. PT प्लस TR म्हणजेच काय PR म्हणजेच 2PTच्या ठिकाणी आपण PR लिहू शकतो. या ठिकाणी लिहिलेलं आहे PR स्क्वेअर. आता या ठिकाणी 2QT स्क्वेअर आहे. 2QT म्हणजे काय पहा आता 2QTच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो QT प्लस TS कारण QT आणि TS इक्वल आहेत. म्हणजेच QT प्लस TS काय येईल QS. म्हणजेच 2QTच्या ठिकाणी आपण QS लिहू शकतो. म्हणजेच या ठिकाणी 2QTच्या ठिकाणी काय येईल QS. 2QTचा स्क्वेअर म्हणजेच QSचा स्क्वेअर. या बॉक्समध्ये काय येईल QSचा स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी या बॉक्समध्ये काय येईल QSचा स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.